ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 31 जुलै 2015. गुरुपौर्णिमेनिमित्त दूरवरून साधक परमपूज्य सद्गुरुदेव वचन माऊलींच्या दर्शन सानिध्याचा लाभ घेण्यासाठी विळदघाट अहमदनगर येथील आश्रमात आले होते. कोणी फुलांचे हार, कोणी फळं, कोणी काय तर कोणी काय आपल्या श्रद्धेसोबत काही ना काहीतरी घेऊन आलेले होते. सकाळी 10च्या जवळपास यज्ञगृहात गायत्री यज्ञ संपन्न झाला होता. तेथेही बऱ्याच भाविकांनी उपस्थित राहून यज्ञात सहभाग घेतला. आरतीनंतर पूज्य गुरुदेवांनी थोडा वेळ ध्यान करायला लावले. नंतर ते म्हणाले, येथे आलेला अनुभव स्मरणात ठेवा आणि आता ज्याला जायचे ते जाऊ शकता असे म्हणून सकाळचे एक सत्र पूर्ण झाले होते. दुसऱ्या सत्रात गुरुपूजन झाले. नंतर भजन आणि काही भाविकांच्या प्रवचन सेवा झाल्या. तेवढ्यात शिर्जी जवळील कोकमठाण येथील जंगलीदास बाबांच्या आत्मामलिक आश्रमातील धर्मानंद महाराज आणि त्यांचे भाऊ श्यामसुंदर यांचे आगमन झाले. परमपूज्य गुरुदेवांनी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आदराने हृदयपूर्वक त्यांचे स्वागत केले. त्या दोघांनाही आपल्या शेजारी आसन देऊन त्यांना बसायला सांगितले आणि पूज्य गुरुदेवांनी माईक आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, ज्यांच्याबरोबर राहून माझी साधना फुलली फळली आणि ज्यांच्या सानिध्यात मी पहिलं प्रवचन केलं होतं त्याचे हे साक्षीदार आहेत. तेव्हा हे धर्मानंद महाराज मला म्हणाले होते, तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा स्पार्क आहे. तेव्हा आमचा साधना काळ चालू होता. त्यानंतर त्यांच्या एका शब्दाच्या आधारावर माझ्यावर बरेचसे सत्संग करण्याचे योग आले. धर्मानंद महाराज आणि श्यामसुंदर हे दोघे भाऊ आहेत. जसे जगात राम आणि लक्ष्मण होऊन गेले, नंतर कृष्ण आणि बलराम आले आणि आता कलियुगातील माणसांसाठी जीवन जगून संसारी माणसांचे सुखदुःख बघून ते समजून घेऊन लोकांना भक्ती मार्गात नेण्यासाठी आणि मायेतून बाहेर काढण्यासाठी हे दोघे भाऊ आपलं आयुष्य घालवत आहेत. भाविक हो, तेव्हा मी या धर्मानंद महाराजांना म्हणालो होतो, तुम्ही इकडे कसं काय आलात? तेव्हा ते मला म्हणाले होते, मी आणि माझ्या बायकोला मी गुरुदेवांना विकून टाकले. असे हे धर्मानंद महाराज. आज इतक्या वर्षानंतर त्यांच्या दर्शनाने मला खूप आनंद झाला आहे. आज आपल्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात येईल. येथे होणाऱ्या सेवा म्हणजे भजन प्रवचन हे आपण नेहमीच ऐकतो, परंतु आज धर्मानंद महाराजांच्या मुखातून त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण हा वेळ वापरू आणि त्यांच्यानंतर दुसरे त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे बंधू त्यांच्याही वाणीतून आपण काही ऐकू. भाविक हो, आपण जे आरती म्हणतो, जे पसायदान म्हणतो, ते ज्यांनी लिहिले आहे तेच हे श्यामभाऊ आज प्रत्यक्ष आपल्यासमोर आहेत. ते तेव्हापासून सुंदर अशा रचना करतात. त्याचाही आपल्याला लाभ होईल. त्यानंतर मीही थोडंफार बोलेन असं म्हणून परमपूज्य वचन माऊलींनी आपल्या हातातील माईक परमपूज्य धर्मानंद महाराजांकडे सुपूर्द केला आणि परमपूज्य धर्मानंद महाराज म्हणाले, बऱ्याच वर्षापासून इथं यायचा विचार करत होतो, पण वेळ, काळ आणि सद्गुरूंची इच्छा, इथून रस्त्यातून जात असताना भजनाचा आवाज ऐकून आज इथे गाडी थांबली. आज योग आला. त्यानंतर जयघोष झाला. जवळजवळ आमची भेट होऊन 15 वर्षे तरी झाली. तुम्ही येथे सर्वजण का जमले? आपण येथे का जमतो? 15 वर्षापूर्वीची भेट, पूर्वीचं प्रेम ते आजपर्यंत जिवंत कसं राहू शकतं? आणि आज येथे आलो म्हणजे एवढ्यात सारखी आठवण. वर्ष किती झाले याला महत्त्व नाही, पण आज योग आला हे महत्त्वाचं. सत्संगात आपण का जमतो? सत्संगाचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे फक्त प्रेम. तसं संगत कोणाची आहे, कशाची आहे? तर सत्संगात संगत असते ती फक्त सत्याची आणि आमच्यासाठीच हेही सत्य आहे की आम्ही मित्र म्हणून जीवन जगलो, महाराज म्हणून नाही, संत म्हणून नाही, तर केवळ मित्र म्हणून. अखंड शस्त्र राम आम्ही एकत्र बसून चर्चा करायचो. फक्त आम्ही दोघंच, दुसरं कोणी नाही. हे करता करता जिव्हाळा वाढत गेला. सत्संगात एकत्र येण्याने एकमेकांबद्दल जिव्हाळा वाढतो, भक्ती वाढते. परंतु फक्त गुरुपौर्णिमेला आले, बाहेर गेल्यावर त्यातलं बरंच विसरले आणि घरात गेल्यावर अजिबातच विसरून गेले तर काही उपयोग होणार नाही. आजच्या परिस्थितीला इथे हा जो आश्रम उभा राहिला आहे त्याच्यामागे खूप कारण आहेत. खूप मोठा इतिहास, अतिशय मोठा इतिहास, पण तो इथे मी तुम्हाला सांगत बसणार नाही. गुरुतत्वाला जागून ज्यांनी तुम्हा सर्वांना इथे जमवलं यामागे खूप काही आहे, ते तुम्ही समजून घ्यायचे आहे. संत सांगत राहतात आणि तुम्ही ऐकत नाहीत. आपुल्या हिताची या जागता, धन्यतयाची माता पिता. संत सांगतात ते सतत आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ते सर्व ऐश्वर सोडून, खूप मोठं ऐश्वर सोडून येथे आले नाहीत, तर त्यांना आणलं गेलं. यामागं खूप मोठा चमत्कार झाला आहे. आम्ही त्याचे साक्षी आहोत. माझ्या मते जीवनात रोज पौर्णिमा असली पाहिजे. आपण सर्व संसारी असलो तरी आपण फक्त संसार करावा, प्रपंच करू नका. संसार म्हणजे सार ओळखून केलेला संसार, परमेश्वराला ओळखून केलेला संसार
आणि प्रपंच म्हणजे दुसऱ्यांची पंचायत, पोरांची पंचायत, पोरींची पंचायत, सगळ्यांची पंचायत, आणि ती कधी मिटत नसते. म्हणून संसार करावा, प्रपंच नाही. संसारात अध्यात्माचं फाउंडेशन असणं आणि ते मजबूत असणं महत्त्वाचं असतं. अनेक संतांनी संसार केला, बहुतेक सर्व संतांनी संसार केला, पण त्यांनी संसाराचं सार ओळखून संसार केला. आपण येथे आलेल्यापैकी वेगवेगळ्या परिस्थितीतून येथे आलो आहोत. काही नाती जोपासलेली आहेत, काही ऋणानुबंध आहे, म्हणून एवढा परिवार येथे जमला आहे. या येथे जमण्यामागं काय दडलं आहे? यात काहीतरी दुवा आहे, आणि तो दुवा कुठला हे आपल्याला शोधून काढायचं आहे, आणि हीच काळाची गरज आहे. ओम गुरुदेव. असं म्हणून नंतर माईक श्यामसुंदर भाऊंकडे देताना पूज्य माऊली म्हणाले, जेव्हा बाबांचा बाबा म्हणून परिचय नव्हता तेव्हापासूनचे हे भजन गायक आहेत. श्यामसुंदर भाऊंकडे माईक दिल्यानंतर ते म्हणाले, ओम गुरुदेव म्हणजे प्रेमाचा जिव्हाळा. हे नामस्मरण चिंतन बाहेर ऐकू आले तेव्हा तो आनंद वेगळा, परंतु इथे आल्यानंतर तो आणखीच वाढला. कारण गुरुदेवांचं नाव आहे, माझ्या गुरुदेवांचा आश्रम, आणि तो अशा ठिकाणी आम्ही नुसते प्रवचनातून सांगतो की परमेश्वर जळीस्थळी काष्टी पाषाणी भरून आहे, आणि आज या डोंगरावर हा आश्रम पाहून त्याची प्रचिती आली. आता थोडं आणखी पुढे जायचे आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सद्गुरू आपले देव आहेत, परमात्मा आहे, आत्मा आहेत, तर या पलीकडे काय आहे? सर्वांची हाक एकच आहे. संसारी जीव आपण. या तत्वाच्या माध्यमातून देव आपल्या हृदयातच आहे. जगात एकच ईश्वर आहे, आणि तो आपल्या आतच आहे. देह देवाचे मंदिर. कोणीही असो, ते विश्वात्मक असो, सर्वात्मक असो की धर्मात्मक असो, प्रश्न गुरुदेवांचा नाहीच आहे. कारण ते तरले, रमले, पैलतीराला गेले, आणि त्यांना पुन्हा तीरावर यावे लागले, कारण त्यांना आमची आठवण झाली. आपण सर्व भाग्यवान आहोत की त्यांना आमची आठवण आली, आणि ती पैलतीराला सोडून ऐलतीरावर आले. ओम गुरुदेव म्हणून श्यामभाऊंनी माईक परमपूज्य वचन माऊलींकडे दिला. परमपूज्य वचन माऊली म्हणाले, महाराजांना निघण्याची घाई आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास त्यांना करायचा आहे. आज त्यांना उपवासही आहे. त्यामुळे काही साधक बंधू भगिनी मिळून त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडून या. आजच्या आपल्या मूळ प्रवचनाचा विषय सत्संग हा आहे, असं माऊली म्हणाले. सत्संग म्हणजे सत्याचा संग. सत्य काय आहे? सत्य ईश्वर आहे. सुंदर पण ईश्वरच आहे. सत्य शिव आहे. सत्यम शिवम सुंदरम. हे तिन्ही तत्व मिळून एकच आहे. हेच सत्य आहे. हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला आपल्या जीवनात सत्याचा अंगीकार करता यायला पाहिजे. माणसाच्या जीवनात सगळं काही असून सुद्धा त्याच्या जीवनात त्याच्या वाट्याला दुःख येतात, क्लेश येतो, कंटाळा येतो, उबारा येतो, राग येतो, वैताग येतो, जीवाची उलघाल होते, कोंडमारा होतो, शत्रुत्वाचा भाव निर्माण होतो, बेचैन वाटतं, नको नकोसं वाटतं, जगण्याचा इंटरेस्ट संपून जातो, रडण्याचे आवंढे गिळून येतात. ज्याने आपले प्रेत त्याच्या खांद्यावर न्यायचे त्याचेच प्रेत आपल्याला आपल्या खांद्यावर न्यायची वेळ येते. सगळं काही जिथल्या तिथे असून मनस्थिती अशी का होते? जगण्याचा जो रस आहे, जे चैतन्य आहे, जी ऊर्जा आहे, जी स्फूर्ती आहे, जगण्याचा मूळ आधार इच्छा, ती संपून जाते. त्याचं नेमकं कारण काय? कारण एकच आहे, आणि ते म्हणजे आपण सत्यापासून दूर जातो. सत्य काय आहे? सत्य स्व आहे. आपण आहोत हे सत्य आहे. आपले जे स्वरूप आहे ते सत्य आहे. आपण आपल्या शरीरालाच आपलं स्वरूप मानतो, परंतु आपलं स्वरूप शरीर नाही. आपलं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. आपण म्हणतो माझं पोट दुखतं, माझं डोकं दुखतं, माझं अंग दुखतं. म्हणजे माझं पोट म्हणजे मी नाही, माझं डोकं म्हणजे मी नाही, माझं अंग म्हणजे मी नाही, हा माझा कान म्हणजे मी नाही, हा माझा हात आहे, हात म्हणजे मी नाही. हे सर्व स्थूल आहे. स्थूल म्हणजे हा कातड्याचा देह आहे. सूक्ष्म म्हणजे ऐकून, विचार येणं, स्वप्न पडणं. आपण झोपी जातो, नंतर जाग येते, आणि जागृत अवस्थेत हालचाली होतात. कारण चैतन्य जे आहे तेथून भाव येतात. आपण असण्याची जाणीव होते. आपल्याला झोपेतून जाग येते, परंतु जागे होण्याच्या अगोदर जो जागा होतो तोच स्व आहे, आणि जाग झाल्यावर जो ज्याला जाणतो ते स्वरूप आहे. आणि हा स्व कुठे आहे? तर तो आपल्या हृदयात विराजमान आहे. हृदयात जी धडकण आहे, नाकात जो श्वास चालू आहे, हे जे अखंडित चाललेले कार्य आहे ते चैतन्य. झोपतो, जागतो, आजारी होतो तेव्हाही धडधड चालू असते, आणि बेशुद्ध असतानाही धडधड चालू असते. झोपतो, जागतो, आजारी होतो तेव्हाही मी होतो, आणि बेशुद्ध पडलो होतो तेव्हाही मी होतो. आईच्या पोटात असताना म्हणजे जन्माला येण्या अगोदर जे धडधडतं तेव्हाही मी होतो. आपल्या हृदयात धडधड होत असताना प्रामुख्याने 2 क्रिया घडतात, स्वीकार आणि प्रसरण. स्वीकार आहे, ही आहे आदिमाया, ही आहे प्रकृती, हे स्व आहे, हे सत्य आहे.
रूप आहे हे बदलणारं आहे. आत्ताच बघा ना, श्यामभाऊंच्या अभंगाची धून ऐकल्यावर आपल्याला आनंद झाला. मग हा आनंद कायमस्वरूपी टिकून का राहत नाही? तेवढ्यापुरताच का राहतो? तो लोप का पावतो? याचा अर्थ हाच होतो की आपली कुठेतरी समजण्यात चूक होते आणि हे कशामुळे होतं तर स्वतःला म्हणजे या शरीराला, भावनेला मी समजण्यामुळे होतं आणि हेच आपलं अज्ञान आहे. चैतन्याची जाणीव करून जगणं हे सत्य आहे, हेच ज्ञान आहे. आत्म्याला समजून घेऊन त्याची जाणीव करून जगणं हे सत्य आहे. आपण आत्मा आहोत हे सत्य आहे. आपल्यातील अस्तित्वाचा, चैतन्याचा जो स्पार्क आहे ते आपण स्वतः आहे. ते आपल्याला शरीरामधून व्यक्त होतो. सत्यमेव जयते आपल्या भारताच्या रुपयांच्या नोटांवर लिहिलेले असते. जे सत्य आहे ते सत्यच आहे. सत्य आहे चैतन्य. चैतन्यात परिवर्तन होत नाही. जागेपणात परिवर्तन होतं, अनुकूलतेत प्रतिकूलतेत परिवर्तन होतं. स्व आहे सत्य आणि रूप आहे खोटं, रूप आहे बदलणारं. जे जे दिसे ते ते नासे. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय भुललासी वरलिया रंगा. आपण वरच्या रंगाला भुलतो. ज्याच्याजवळ सत्य स्वभाव आहे त्यात ईशत्वाची टक्केवारी जास्त आहे. हे बघा, इथली वीज फुल पॉवरमध्ये नसली तर हा पंखा धुकधुक करतो, म्हणजे त्यात पॉवरचं पर्सेंटेज कमी आहे. तसं आपल्यातलं ईशत्वाचं पर्सेंटेज कमी झालं आहे. बोलल्यावर हे कळायला तुम्हाला अवघड वाटत असेल, परंतु हे जर तुम्हाला कळालं तर सत्य काय आहे हे तुम्हाला कळेल. जसं दुःखाचा वारा अंगाला लागतो म्हणजे दुःखाची जाणीव होते, परंतु तो दिसत नाही. तसंच आपल्यातील स्वचं अस्तित्व आहे, चैतन्य आहे, जिवंतपणा आहे. तो जर नसला तर आपण म्हणतो तो गेला, तो वैकुंठवासी झाला, तो मेला, त्याला मुक्ती मिळाली. आपापल्या परीने आपण त्याला विश्लेषण लावतो. जो जिवंतपणा मुंगीत, कुत्र्यात, डुकरात, माणसात आहे तो जिवंतपणा भगवान शंकरात आहे. तो जिवंतपणा श्रीकृष्णात, तोच प्रभू रामचंद्रातील जिवंतपणा, इंद्रातील जिवंतपणा, ह्या सर्वांमधील जो जिवंतपणा आहे तो एकच आहे, चिदाकाश. दुर्बिणीने हे दिसणार नाही. आपण ज्याला ब्रह्मांड म्हणतो असे अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी आकाशगंगा आहेत. वेगवेगळ्या ब्रह्मांडात तेवढेच सूर्य, तेवढेच चंद्र, तेवढ्याच पृथ्वी, तेवढीच माणसं, तेवढ्याच जाती आहेत. कुत्र्यातला जिवंतपणा, मांजरातला जिवंतपणा वेगवेगळा नाही. वेशेतला जिवंतपणा, भोग्यातला जिवंतपणा आणि योग्यातला जिवंतपणा वेगवेगळा नाही. तो एकच आहे. जो एकच आहे तो म्हणजे सत्य. आज एक गंभीर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ती भक्तीतून नाही तर ज्ञानातून. जो स्वतःची बाजू घेतो तो भगवंतापासून बाजूला जातो. दुर्योधनाने स्वतःची बाजू घेतली, तो ईश्वरापासून दूर गेला, त्याचा नाश झाला. भीष्माने सत्तेची बाजू घेतली, सिंहासनाला पाईक म्हणून तेथे राहिले, तेही ईश्वरापासून दूर झाले. आणि पांडव श्रीकृष्णाच्या बाजूने राहिले, ते जिवंत राहिले. त्यांनी ईश्वराच्या बाजूने राहून स्वतःचं कल्याण करून घेतलं. स्वयंची कष्ट तर गेला तोची भला. ज्ञानी जे आहेत ते मी आणि मनाला न धरता परमार्थ शिकवतात. भक्तांचा रस्ता वेगळा आहे. सद्गुरूसारखा हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. हा भक्तांचा सिद्धांत आहे. भक्त आहे शरीराला धरून, मनाला धरून, आकर्षणाला धरून, विचाराला धरून तो चालतो. त्यामुळे ज्ञानाचा रस्ता वेगळा दिसतो, भक्तीचा रस्ता वेगळा वाटतो. परमेश्वराने अवतार घेतले, त्याच्या अंशातून आपण आहे, त्याच्या वंशावळीतून आपला जन्म झाला. निमित्त काय झालं तर आपले आईबाप एकत्र आले शरीराने आणि आपला जन्म झाला. पण आपण कोण आहोत तर आधीचे ना मधीचे, आम्ही देवाच्याही आधीचे. मुद्दा लक्षात घ्या. आईवडिलांच्या एकत्र येण्याने आपल्या या शरीराचा जन्म झाला आणि त्यालाच मी समजायला लागलो. त्याचा परिणाम असा झाला, स्वतःला म्हणजे शरीराला मी समजल्याने प्रापंचिक नाती वाढली. जसे कातड्याची आई कातड्याचाच बाप, कातड्याचा नवरा कातड्याचीच बायको, कातड्याचीच इतर नातीही. कारण या मीला चैतन्य समजत नाही. मीला केवळ शरीर समजतं. रामकृष्ण हरी सगळे कातड्याचेच. हा कातड्याचा देव भक्तीत चालेल, ज्ञानात हे चालणार नाही. ज्ञानीचं म्हणणं आहे अहम ब्रह्मास्मी. सूर्याला प्रकाश माझ्याच किरणातून जातो, वाऱ्याला गती माझ्याकडूनच मिळते, चंद्राला शीतलता माझ्याकडूनच मिळते, आकाशाला पोकळीही माझ्याकडूनच मिळते. त्यालाच विराट स्वरूप, त्यालाच परमेश्वर, त्याला सर्वात्मा म्हटलं जातं. जे आत्मस्वरूप आपल्याला समजत नाही, जाणवत नाही, हे सत्य आहे. अनंत जन्माची ग्लानी आहे मी आणि माझं. ती ज्ञानाशिवाय कमी होणार नाही, मिटणार नाही. म्हणून तर सद्गुरूंना ज्ञानाची चोट करावी लागते. सद्गुरु मेरा शुरमा करे ज्ञान की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की खोट. जिथं मीला महत्त्व नाही, मला महत्त्व नाही, तिथं ज्ञान आहे. ज्या विषयात, संगतीत, प्रसंगात, घटनेत, हालचालीत
मी सापडत नाही तिथे ज्ञान आहे. पण असं होतं का? हा त्या लग्नाला गेला. त्याला विचारलं लग्न कसं झालं, तर म्हणतो त्यांनी मला मान नाही दिला, रामराम सुद्धा घातला नाही. अहो लग्नालाच काय, तर इथे सत्संगाला आल्यावर सुद्धा असं वाटतं काहींना की मला इथं काही भावच नाही. गुरुदेवांनी मला विचारलं सुद्धा नाही. हे ते रूप. शरीराला मान दिला. हे कातड्याचे आईबाप खरे असले तरी ते या शरीराचे मालक आहेत. ते त्याच्या प्रारब्धाचे मालक नाहीत, त्याच्या संचिताचे, त्याच्या कर्माचे मालक नाहीत, भविष्याचे मालक नाहीत. म्हणून तर लवकुशानंतर, प्रद्युम्नानंतर त्यांच्या कुळातील पुढे कोणाचेही नाव पुढे आले नाही. सगळे परागंदा झाले. सगळ्यांचं प्रारब्ध स्वतंत्र, सगळ्यांचं जीवन ही स्वतंत्र असते. हृदयात धडकणारं ते अस्तित्व, ते परमेश्वर आहे, ते देवाचं दार आहे, ते चैतन्याचं दार आहे हे समजणं सोडून प्रतीकातील परमेश्वराला बघायला निघाले. धार्मिकतेच्या नावाखाली भाविकांना नादी लावण्यासाठीचा हा खुळखुळा आहे. राम जन्माला येण्या अगोदर लोकांना मोक्ष मिळाला होता. भगवद्गीता जन्माला येण्याआधी ऋषीमुनी तपस्या करत होते. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तेव्हाही लोक तपस्या करत होते. कृष्ण जन्माला येण्याआधी माणसं मोक्ष प्राप्त करतच होते. अवतार म्हणजे ही प्रतीक रूपच. प्रभू रामचंद्राच्या वागण्यातून, विचारातून, त्यांच्या आचरणाचं तत्व शिकण्यासाठी हे शरीराचे देव तयार केले. जसं मोठ्या माणसाने लहान मुलाला पांगुळ गाड्यावर उभे केले आणि तो पडू नये म्हणून तो मोठा माणूस पांगुळ गाड्याला धरून पुढे चालतो आणि लहान मुलाला वाटते की हे सुद्धा या पांगुळ गाड्यानेच चालत आहेत. हे सत्य नसते. तसेच प्रतीकातून केलेला परमार्थ कल्पनेचा आहे हे ज्ञान सांगतं. ही ज्याची त्याची विचार करायची पद्धत असते. उंदराला विचारलं की देव केवढा असावा, तर तो म्हणेल देव मोठ्या घुशीसारखा असावा. त्याला विचारलं पाऊस पडला पाहिजे तर तो कशाचा पडावा, तेव्हा उंदीर म्हणतो शेंगदाण्याचा पडावा, मुरमुऱ्याचा पडावा, फुटाण्याचा पडावा. सोनाराला विचारलं पाऊस कशाचा पडला पाहिजे, तो म्हणतो सोन्याच्या माळा खाली पडल्या पाहिजे, हिरे खाली पडले पाहिजेत. आणि शेतकऱ्याला विचारले तर तो म्हणतो पाऊस हा पाऊसच आहे, पाण्याचाच पाऊस पडला पाहिजे. कोणी काहीही म्हटले आणि कोणाला काही वाटले तरी देवाने काही नियम बनविलेले आहेत. पाणी पाणीच आहे. पावसाचे पाणी पाणीच आहे. डोळ्यातून येणारे पाणी पाणीच आहे. उसाच्या रसातले पाणी पाणीच आहे. नाकातून वाहणारे पाणी पाणीच आहे. रक्तातून वाहणारे पाणीही पाणीच आहे. मिरचीच्या रसातून वाहणारे पाणी पाणीच आहे. सफरचंदामध्ये असलेले पाणी पाणीच आहे. हो, त्याचा धर्म वेगवेगळा असला तरी पाणी पाणीच आहे. पाणी एकच तत्व आहे, त्यात काहीही बदल नाही. समुद्राचं पाणी काय आणि गोड पाणी काय, पाणी पाणीच आहे. त्याच पद्धतीने सर्वांमध्ये एकच चैतन्य आहे. महापुरुषांनी विचार करून शरीराच्या पद्धतीने कसे वागले पाहिजे, कसे आचरण केले पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या धर्मानुसार आचरणाची पद्धत आपल्याला सांगितली. कारण त्यामुळे माणसं चांगली वागतील. जसं एका झाडाला आळं केलं आणि त्याला पाणी टाकलं तर ते झाड फुलाफळांनी भरभरून येईल, आणि त्याला जर आळच केलेलं नसेल तर त्याला टाकलेलं पाणी सर्वच्या सर्व त्याच्या मुळ्यांपर्यंत न जाता ते इतरत्र वाहून जाईल, आणि त्यामुळे त्या झाडाला जेवढे फुलफळं लागू शकले असते तेवढे येणार नाहीत. याच न्यायाने महापुरुषांनी वेगवेगळ्या नियमात आपल्याला बांधण्याचा प्रयत्न केला. जसे गृहस्थाश्रमात असताना आईवडिलांना, परिवाराला धरून राहिले पाहिजे, त्यासाठी मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव ह्या चाकोरीत जगण्यासाठी हा नियम सांगितला. तसंच संन्याशांसाठी वेगळे नियम, वानप्रस्थांसाठी वेगळे नियम बनवले. वेळ, काळ आणि परिस्थितीनुसार यात परिवर्तनही होते. तसंच परमार्थातही आहे. कोणी नामस्मरणाचा परमार्थ सांगतो, कोणी मानसपूजा सांगतात, कोणी प्रार्थना करायला सांगतात. राम असो, कृष्ण असो, रहीम असो की येशू असो, हे सर्व जाग येण्याआधी, पण जे चैतन्य आहे ते तुझं स्वरूप आहे, तुला अगोदर त्याला ओळखायचं आहे, त्याला गवसणी घालायची आहे. त्या चैतन्याला गवसणी घालायची सोडून भयभीत व्हायचं, क्रोध, संताप करायचा, दुःखी व्हायचं, दुःखाच्या आठवणी काढून दुःखी व्हायचं, जे घडलंच नाही त्याच्या काळजीने चिंताग्रस्त व्हायचं. कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. जीवनातील भूतकाळातील आठवणींनी दुःखी व्हायचं आणि भविष्याचा विचार करून जे घडलंच नाही त्याचा विचार करून जी वेळ आलीच नाही त्याची काळजी करून भयभीत होऊन दुःखी होऊन वर्तमानही बिघडवून टाकायचा. खबर नाही पलकी, चिंता करे कल की. तुम्ही बघा वर्तमान कसा खराब होतो. पूर्वी एकाने शरद पवारांना चप्पल मारली. हे सर्व 2-3 सेकंदात घडलं असेल. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, एक ही मारा. त्यांचं तसं म्हणण्याचा उद्देश वेगळा होता. इतके भ्रष्टाचारी असताना एकालाच का मारलं, हा त्यांचा उद्देश असावा. पण त्या वाक्याचंही भारतभर काहूर झालं आणि 2-3 सेकंदात जी चप्पल मारली ती सलग 2-3 दिवस टीव्हीवर दिवसभराच्या बातम्यांमध्ये दाखवत होते. हे सर्व सांगण्याचा उद्देश हा आहे
की तुम्ही सत्य ओळखायला शिका, सत्य लक्षात घ्या. क्षणाक्षणाने, श्वासाश्वासाने जीवन मृत्यूच्या जवळ चाललं आहे. आलेल्या घडीचा योग्य वापर करा. ही वेळ पुन्हा येणे नाही. आता भविष्यातील काळजीने वर्तमान कसा खराब होतो याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मागे एकदा मी सुरतला एका साधकाच्या घरी गेलो होतो. स्कायलॅब पृथ्वीवर पडणार होते तेव्हाचा अनुभव आहे हा. तिथे ते मला बापूजी म्हणतात. ते गृहस्थ मला म्हणाले, बापूजी स्कायलॅब गिरेगा, सूरत पे गिरेगा क्या? क्या होगा? सारा खतम तो नहीं हो जाएगा. म्हणजे बघा, ते कुठे कोणत्या ठिकाणी पडणार हे माहीत नाही, पण आपल्या इथं तर पडणार नाही ना. पडलं तर काय होईल ही चिंता. ह्या चिंतेने आजचे क्षण खराब करून टाकले. काळजी, भीती, नको त्याची चिंता करायची खोड आहे माणसाची, आणि ह्या खोडीनेच माणसं रुग्ण झालेत. कारण साधं आहे. माणसाला मीपासून मोकळं होता येत नाही. आत्म्याला, चैतन्याला विसरतो. म्हणूनच तर दुःखाचा प्रभाव आपल्यावर होतो. डोळे भरून येतात, त्यालाच वैताग येतो, त्याच्याच भावना दुखवल्या जातात. हे अज्ञान, हा वेडेपणा, हा बावळटपणा रोखता येत नाही. कारण कातड्याला मान दिला, मग ह्या कातड्याच्याच कानाने काही ऐकलं की डोकं भणकलं. याचं कानांनी कैकईने मंथरेचे ऐकले आणि रामाला वनवास भोगावा लागला. याच कातड्याच्या डोळ्यांनी गौतम ऋषींनी अहिलेला इंद्रासोबत पाहिलं. घडलं काहीच नाही, फक्त तिचा पदर बाजूला झालेला पाहिला आणि त्याने आपली पत्नी अहिलेला शिळा बनण्याचा शाप दिला. या कातड्याच्या इंद्रियांना मान देऊन जगात भ्रम पैदा होतात. मी आणि तू मधील संबंध बिघडून जातात. दोघांमधला संवाद हुकतो. मीला महत्त्व आल्यामुळे तूला महत्त्व आहे. एकमेकांना समजून घेण्याऐवजी यामुळे एकमेकांची शिकारच होते. दुःख जगात नाही, दुःख आपल्या संकल्पात भरले आहे. संतांनी म्हटले आहे, होतो मुक्त परिबळे झालो बद्ध, होऊन या छंद. माझे 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 का का म्हणतो आपण असं? नीट लक्षात घ्या. माझं नावाची बिल्डिंग मी नावाच्या पायावर उभी आहे. तुम्ही वाळवंटात गेलात, तिथे खूप गरम होतं. मग पाणी शोधून गार पाण्याने आंघोळ केली. मग छान वाटलं, गार वाटलं. पण 2-4 तासांनी पुन्हा जसंच्या तसंच तुम्ही गरम होणारच. तसंच संतांनी माणसाला या मी माझं मलाच्या गरमीतून शांत करण्यासाठी, सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश, आशा अपेक्षा, स्वार्थ यातून बाहेर पडण्यासाठी, हृदयातून या सर्वांची गर्दी हटवून तिथे परमेश्वराची भक्ती स्थापित करण्यासाठी, सद्विचाराची, सद्भावनेची, मंत्रतंत्र पद्धतीची, धर्माची, ओव्यांची, वेदांची, शब्दांची निर्मिती केली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे या सर्वांनी या जीवाला अंघोळ घातली. या जीवाला रिझवलं, गार केलं. या जीवाला बोध होण्यासाठी, शिवाचा बोध होण्यासाठी घटनेचं, परिस्थितीचं आकलन करून देण्याचा प्रयत्न केला संतांनी, आणि पुढेही ते करतच राहतील. परंतु 4-6-18 की बातें आवे बोली में, ज्ञान ध्यान की बात होवे अंदर एक खोली में. संतांनी भक्तांच्या योग्यतेत बसण्यासाठी, त्याच्या बुद्धीत, त्याच्या विचारात मावण्यासाठी, निदान मायेपासून बाजूला होण्यासाठी, त्याच्यावरच्या मायेचा पगडा, प्रभाव कमी होण्यासाठी हे दाखले दिले. समजून सांगितले, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही एकची रे. भक्तांचा भाव शुद्ध होण्यासाठी उपाय सांगितले. भाव शुद्ध होण्यासाठी भावना शुद्ध असली पाहिजे. भावना शुद्ध होण्यासाठी विचार शुद्ध असावे लागतील. विचार शुद्ध होण्यासाठी मन शुद्ध असावे लागेल. शुद्ध मन होण्यासाठी चित्त शुद्ध असावे लागेल. चित्त शुद्ध होण्यासाठी अंतकरण शुद्ध असावे लागेल. अंतकरण शुद्ध होण्यासाठी बुद्धी शुद्ध लागेल. शुद्ध बुद्धी असेल तरच आपल्याला चांगले निर्णय घेता येतील. शुद्ध बुद्धीनेच विवेक वैराग्याची जाण होईल, चैतन्याची जाणीव होईल. शुद्ध बुद्धीच दृढ निश्चय करू शकेल. ज्यांची बुद्धी दृढ निश्चय होती तेच लोक मंगळावर गेले, चंद्रावर गेले, आणि जे दृढ निश्चय होते तेच आत्म्याचे परमात्मा झाले. तेच स्थितप्रज्ञ अवस्थेतून समाधीत पोचले, ते संत झाले. संत कोणाला म्हणतात ते तुम्हाला सांगतो. ज्यांची इंद्रिय संत झाली ते संत. जे अंतर्मुख झाले, ज्यांनी आपल्या श्वासात, आपल्या हृदयात परमेश्वर पाहिला, हृदयाच्या ठोक्यात परमेश्वर पाहिला, ज्यांनी त्याला बाहेर शोधण्याऐवजी त्याला आतच जाणलं, अनुभवलं, तोच त्या पदाला जाऊन पोचला. तो आतच स्थिर झाला. त्याविषयीच असे म्हणू शकतो, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. आपले भाव शुद्ध होण्यासाठी, आपल्याला भक्तीतून पुढे काढण्यासाठी त्यांनी समज दिली. जसं बोलता बोलता स्वयंपाक कधी झाला कळलेही नाही असा अनुभव इथे बसलेल्या माता भगिनींना कधी कधी आला असेल. ही वास्तविकता आहे. तसंच जीवाला निववण्याकरता हा भाव आहे. परंतु कल्पने वाचून परमार्थ लाचार नाही. कल्पनेचा परमार्थ ही आजची अवस्था पाहायला मिळते. कल्पनेने परमार्थ साधणार नाही, हा भ्रम आहे.
याने हातात काही येणार नाही, याने मोक्ष मिळणार नाही, याने अप्राप्त्याची प्राप्ती होणार नाही, निर्गुण निराकाराला प्राप्त होणार नाही, स्वतःच वैकुंठ असल्याची जाणीव होणार नाही. तुम्ही स्वतः आनंद घन सच्चिद आनंद घन असतानाही त्याची जाणीव तुम्हाला होणार नाही. तुम्ही चालते बोलते तीर्थ आहात, चालते बोलते देवालय आहात, तुम्ही चैतन्य आहात त्याची जाणीव होणार नाही. त्यासाठी कल्पनेच्या परमार्थातून तुम्हाला बाहेर यावं लागेल, आत्म्याला ओळखावं लागेल, चैतन्याच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला अंतर्मुख होण्याची गरज आहे. बाहेर काही मिळणार नाही. आपल्या श्वासात, हृदयाच्या ठोक्यात, हृदयात असलेल्या परमेश्वराची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हायचं शिकाल. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. तू स्वतः सच्चिदानंद घन आहेस, मग भीती कशाची? आता हे महाराज गेले, कोणी रडलं का? कोणाला दुःख झालं का? काहीच नाही. जसे ते आले तसे ते निघूनही गेले. त्यांचा विषय सुटला. तसेच आपल्या कित्येक पिढ्यातले आजोबा पंजोबा खापर पंजोबा आले आणि तसेच गेलेही. आपलंही तेच होईल. जे तुझं झालं तसंच माझं होईल. जसं माझं होईल तसंच चार चौघांचं, सगळ्यांचं होईल. बघा किती सोपं गणित आहे. बघा, ज्याला आपलं म्हणतो ते शरीर समोर असताना ही व्यक्ती वारली असं केव्हा म्हणतात? तर त्यातील चैतन्य, त्यातील आत्मा निघून गेल्यावर. मग 10 मिनिटात तिथे दिवा लावला जातो, उदबत्त्या लावतात, नातेवाईकांना निरोप जातो. मग अंगणात आंघोळ, मग सुतळ्या, बांबू, गोमूत्र शिंपडून त्याला स्मशानात रवाना करतात. तिथंच त्याला अग्नी देऊन भस्म केलं जातं. मग कशामुळे तो आपल्यात होता? तर त्यात जे चैतन्य होतं त्यामुळेच तो जिवंत होता. म्हणजे त्या चैतन्यामुळेच त्याचे शरीर सजीव होते. मग तेच चैतन्य तुमच्या आत असताना तुम्हाला त्याची जाणीव का होत नाही? त्याची मती होणार आहे, अग्नीत भस्मीभूत होणार आहे. त्याच्या इंद्रियाकरता आकृष्ट होत आहात. ज्याला गुलाबजामुन, मलाई, बर्फी, लाडू काय काय खाऊ घालता, एवढं चांगलं खायला घालूनही ते उकिरडाच भरवतं. ज्या शरीराला माझं माझं म्हणता त्याचा वास घ्या. नाकातून येणारी घाण, नाकातला घाण, कानातला मळ, डिलेव्हरीचं रक्त, डोळ्यातले चिपडे, डोळ्यात तोंडातली लाळ हातावर घेऊन बघा. घामाचा घाणेरडा वास, हे संपूर्ण शरीर नरकाची खाण आहे. म्हणून तर रोजच्या रोज आंघोळ करावी लागते. अरे जागे व्हा. मी तुम्हाला दुःखमुक्त, चिंतामुक्त, भयमुक्त करायला निघालो. म्हणून हे तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं. अरे राजहंसासारखं बना. जो गूपासून रूपर्यंत म्हणजे अंधारातून आत्मप्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु. ज्या मीमुळं तुम्हाला तुमच्या आतील चैतन्य दिसत नाही त्या मीला गुरूंच्या चरणी द्या. बुद्धीला गुरूंच्या चरणी द्या. आपली बुद्धी, आपलं डोकं, आपल्या अधिकार वापरायचा असेल तर गुरु करूच नका. ज्याचं दुखतं, जो अंथरुणाला पडलाय तोही मी माझं माझं करत बसतो. हा मीपणाचा भ्रमच आज गुरुदेवांना अर्पण करा. अरे अरे माणसा तू वेडा की खुळार, देवापुढं माणूस पाला पाचोळार. सर्वांनी आता शांत बसायचं. माऊली जे बोलतात ते रसायन तुमच्या आत तयार झालं आहे. सगुण साकाराला निर्गुण निराकार करायचं असेल तर अंतर्मुखच व्हावं लागेल. कातड्यावर प्रेम करून त्याच्या नादी लागाल तर मातीच होईल. आपल्या चैतन्यावर प्रेम करा. चैतन्याला समजून घ्या, त्याच्यावर प्रेम करा. आत्म्याला समजून घ्या, आत्म्यावर प्रेम करा. तरच भवसागर पार होईल. अरे या हृदयीचे त्या हृदयी सामावेल तेव्हाच तुम्हाला कळेल गुरुदेव असं सगळं का सांगतात. मन मगन भयो तन पावे विश्राम, ब्रह्मानंद मे विलीन भयो, अब शास्त्रों का क्या काम. परमपूज्य गुरुदेवांनी आज वेगवेगळ्या स्तरातून आपल्याला ज्ञान दिले. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी साधकांना समजावण्याचा प्रयत्न केला. भक्तीचा रस्ता समजावून सांगितला आणि ज्ञानाचा रस्ताही समजावून सांगितला. आपण साधकजण कोणकोणत्या भ्रमात अडकल्यामुळे, आपल्या परमार्थिक प्रवास अडखळल्याने त्यांनी स्पष्ट केले. आपल्या जीवनाला योग्य वळण मिळावं म्हणून संत महापुरुषांनी वेगवेगळे धर्म आणि त्या पद्धतीने आचरणाच्या पद्धती निर्माण केल्या. दुःख हे जगात नसून ते आपल्या संकल्पात असल्याचे त्यांनी दाखवून दिले. भूतकाळातील आठवणी आणि भविष्याच्या काळजीने वर्तमान कसा खराब होतो त्याचेही उदाहरण त्यांनी दिले. स्व काय आहे, रूप काय आहे, काय बदलत असते आणि काय बदलणारे नसते हे गुरुदेवांनी सांगितले. सत्यापासून दूर गेल्यामुळे आपण दुःखी होतो, शोकयुक्त होतो. त्यासाठी शोकमुक्त, भयमुक्त आणि दुःखमुक्त होण्यासाठीचे तत्वज्ञान त्यांनी सांगितले. सत्याची ओळख करून देताना ते म्हणाले, सत्य हे सत्य असतं, आपण मान्य करण्यावर ते अवलंबून नसतं. सत्य काय आहे? सत्य आहे ईश्वर, सत्य आहे चैतन्य, सत्य आहे आत्मा, सत्य आहे शिव, सत्य आहे ब्रह्म, सत्य आहे सुंदर. आपल्याला चैतन्यातून, शिवातून, ब्रह्मातून मुक्ती घ्यायची नाही तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची. हाच तर परमार्थ आहे असं ते म्हणाले. अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात ते गुरु आणि गु म्हणजे नर्क आणि
गु म्हणजे गुह्यसुद्धा अशा शब्दांचाही उलगडा गुरुदेवांनी करून दिला. नश्वराच्या नादी लागून आपण शाश्वताला विसरून जाऊ नये, हाच तर गुरुदेवांचा मुख्य उद्देश आणि तळमळ आहे. जगातील दुःखात राहण्यापेक्षा परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग अवलंबावा, म्हणजे मी आणि माझंमध्ये आपलं गुरफटणं कमी होईल आणि हळूहळू त्या चैतन्याला गवसणी घालणं सोपं होईल. प्रवचन संपल्यावर गुरुदेवांनी थोडं ध्यान करायला सांगितलं. सर्वांनी डोळे बंद केले. गुरुदेव ध्यानातल्या त्या क्षणांना विचारांची पुष्टी देत होते. मीही त्या चैतन्याला गवसणी घालायचा प्रयत्न करत होते. माऊली बोलत होते आणि बोलतच होते. त्यात बराच वेळ गेला असावा, पण त्या आनंदाची छोटीशी झलक अवर्णनीय होती आणि आतून भाव येत होते. तेरी मेहरबानी को समझा है जब से, शुक्रिया कहने को दिल करता है. तेरी मेहरबानी को समझा है जब से, शुक्रिया कहने को दिल करता है. तुमने ही दाता जगाया है जब से, मुश्किलें सारी आसान हो रही हैं, मुश्किलें सारी आसान हो रही हैं. उजाले की ओर जो खींचा है तुमने, उजाले की ओर जो खींचा है तुमने, जलाया जो दीप उस पे मन पतंगा हो रहा है, जलाया जो दीप उस पे मन पतंगा हो रहा है. तमन्ना के जुगनू जब चमकते हैं अंदर, तमन्ना के जुगनू जब चमकते हैं अंदर, इसी रास्ते चलने को जी करता है, इसी रास्ते चलने को जी करता है. शुक्रिया कहने को दिल करता है. तेरी मेहरबानी को समझा है जब से, शुक्रिया कहने को दिल करता है, शुक्रिया कहने को दिल करता है. तेरा तुझको अर्पण प्रभु. ओम गुरुदेव.